कडू यांनी कोकाटेंसोबत फोनवरून चर्चा केली। येत्या 17 तारखेला बैठक घेणार असल्याचं कोकाटेंनी सांगितलं। या संदर्भातली माहिती माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। आमचा घुमजाव झाला ना। 17 तारखेला तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुम्ही या सगळ्यांना बरोबर आणि तुमची जी काय भावना आहे ती माझ्याकडे बोला, मी सरकारसमोर मांडतो। एकदा आपल्याला सांगितलं नाही, फक्त आता एकदा कन्फर्म करा, म्हणजे पोलिसांना आम्हाला अडवून ठेवलेलं आहे। मला 17 तारखेला दुपारी 1 वाजता तुम्हाला माझा सीईओ तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळेस तुमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही 17 तारखेला मुंबईला या। मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो। ठीक आहे पण तुम्ही सिन्नरला नाही आहे ना आता? नाही, मी सिन्नरलाच आहे, पण मी ग्रामीण भागामध्ये आहे। आमच्याकडे 15-20 गावांमध्ये ठीक आहे। तर शेतकऱ्यांच्या याच कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले। सरकारच्या स्थापनेला 100 दिवस झाले तरी सुद्धा कर्जमाफी मिळाली नसल्यामुळे ही प्रहार संघटना जी आहे ती आक्रमक झाली आहे। अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या घराबाहेर सुद्धा आंदोलन करण्यात आलं। अकोला, परभणीमध्ये सुद्धा प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। तिकडे लातूरमध्ये सुद्धा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानाच्या बाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे। तर ही काही दृश्य आपण बघतोय। नाशिक, अमरावती, अकोला आणि लातूरमधली बच्चू कडू यांनी हे आंदोलन केलं। रवी राणा यांच्या विरोधामध्ये अमरावतीमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तिकडे अकोल्यामध्ये सुद्धा प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले। तर सहकार मंत्र्यांच्या घराच्या बाहेर सुद्धा लातूरमध्ये प्रहारचे कार्यकर्ते एकत्र आले होते आणि त्यांनी आंदोलन केलं।